श्रद्धा, सबुरी आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन चरणांनी पवित्र झालेल्या शिर्डी नगरीत आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी परिक्रमा 2026 या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचा मंगलमय ध्वजारोहण समारंभ मोठ्या भक्तिभावात पार पडला. साईनामाच्या गजरात, ढोल ताशे, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिरसाने ओतप्रोत झालेल्या वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. श्री साईबाबा संस्थान, ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिर्डी परिक्रमा या सोहळ्यात यंदाचे 7वे वर्ष आहे. या निमित्ताने शहरातील सर्व ग्रामदेवतांचे दर्शन घेत विधिवत निमंत्रण देण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या सवाद्य गजरात मंगलध्वजाची विधिवत पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले. या मिरवणुकीदरम्यान साईनामाचा जयघोष आसमंतात दुमदुमून गेला आणि शिर्डीतील प्रत्येक रस्ता, चौक आणि वाडी भक्तीच्या तेजाने उजाळून निघाली. येत्या 13 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या या भव्य शिर्डी परिक्रमा महाकुंभासाठी यामुळे औपचारिकरित्या तयारीला सुरुवात झाली असून देशविदेशातून लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुमारे 14 किलोमीटर अंतराच्या या परिक्रमेद्वारे भाविक श्रद्धेच्या पायवाटेवर चालत आध्यात्मिक ऊर्जा, मानसिक शांती आणि साई कृपेचा अनुभव घेतात. या मंगलमय ध्वजारोहण सोहळ्यास श्री साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष जयश्री थोरात, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य, शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक, शिर्डी शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर तसेच मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते. श्रद्धा, सबुरी आणि सेवाभावाचा अमूल्य संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या विचारांचा जिवंत अनुभव देणारा हा शिर्डी परिक्रमा सोहळा साई भक्तांसाठी केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून मनाला शांती देणारा आणि अंतःकरणाला स्पर्श करणारे एक पवित्र आध्यात्मिक पर्व आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी शिर्डी पुन्हा एकदा साईनामाच्या गजरात आणि भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे. मग या पावन क्षणी साईबाबांच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी, त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि श्रद्धा सबुरीच्या या पवित्र यात्रेत सहभागी होण्यासाठी आपणही शिर्डीत येणार आहात ना? आज मकर संक्रांतीचा अतिशय पवित्र असा दिवस आहे आणि या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, एकमेकांना तिळगुळ वाटून त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून, याच पावन दिवसाचं औचित्य साधून आज शिर्डी परिक्रमा, जो शिर्डीतल्या मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव मानला जातो, जो 13 फेब्रुवारीला महापरिक्रमा साईबाबांच्या सोबत ही परिक्रमा केली जाते आणि तिचं आज शिर्डीच्या मुख्य उत्सवामध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे आणि जगभरातील साई भक्त शिर्डीला येतात आणि 13 फेब्रुवारीची शिर्डीची परिक्रमा साईबाबांच्या सोबत या ठिकाणी करतात. असं ह्या शिर्डी परिक्रमेचं महत्व आहे. आजचा दिवस अतिशय पावन असल्यामुळं एकमेकांना शुभेच्छा देत असताना साईबाबा संस्थान शिर्डी, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डीच्या ग्रामस्थांच्या वतीनं याच पावन दिवशी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि हे ध्वजारोहण आहे शिर्डी परिक्रमेचं आमंत्रण देण्यासाठीचं. तुम्ही बघताय की ध्वजारोहण ज्यावेळेस आम्ही केला, गाडीलकर साहेब जे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झाला. जसा जसा हा ध्वज गगनाकडे गेला, आकाशात गेला, उंच आकाशात गेल्यानंतर जगभरातल्या साई भक्तांना याच ध्वजानं 13 फेब्रुवारीचं त्या ठिकाणी उत्तुंग असं त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. ज्या ज्या लोकांचं लक्ष आज या ध्वजाकडे असेल तो प्रत्येक जण आपल्या पावलांना 13 फेब्रुवारीच्या दिवशी शिर्डीकडे आणणार आहे. कारण शिर्डी परिक्रमा ही फक्त परिक्रमा नसून शिर्डीतला मुख्य उत्सवांपैकी एक आहे. ज्या परिक्रमा मार्गावरती स्वतः साईबाबा फिरतात, त्यांच्या सोबतच ही परिक्रमा करण्याचा योग प्रत्येक साई भक्ताला येतो. सर्वांना मी आमंत्रण करतो की 13 फेब्रुवारीला आपण सर्वांनी शिर्डीला यावं, 13 फेब्रुवारीची परिक्रमा आपण करावी. आज ध्वजारोहण या ठिकाणी झालंय. त्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गाडीलकर साहेब, त्याचबरोबर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सभासद, शिर्डी नगर परिषदेचे आजी माजी सर्व नगरसेवक, उपस्थित असणाऱ्या शिर्डी नगरीच्या नगराध्यक्षा थोरात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणारा जो आपला जो आता परिक्रमाचा सोहळा आहे तो निश्चितच आज 7वं वर्ष आहे. आज किती योगायोग आहे की आज मकर संक्रांती आहे. या मकर संक्रांतीच्या योगावर
आज हा ध्वजारोहण सोहळा होतोय. सद्गुरू साईबाबांच्या कृपाशीर्वादाने बाबांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला सर्व नागरिक ग्रामस्थ साई भक्तांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो.